नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी नाफेडच्या कांदा खरेदी संदर्भातील केंद्रीय कृषी मंत्र्याकडे खासदारांनी केली या मागण्या। काय त्या संदर्भातील महत्त्वाच्या मागण्या या ठिकाणी खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्र्याकडे केल्या आहे, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता। बाजार समित्यात लिलावाद्वारे नाफेडने कांदा खरेदी करावी, केंद्रीय कृषी मंत्र्याकडे या खासदारांनी केली मागणी। बघू शकता, महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यातील लिलाव प्रक्रियेतील नाफेडमार्फत कांदा खरेदी करावी अशी मागणी दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे। दिल्ली येथे मंगळवारी बगरे यांनी कृषी मंत्रालयाच्या कार्यालयात जाऊन सदर पत्र दिले। या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असून विशेष महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन घेतले जाते। सध्या कांद्याचे बाजारभाव खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागत आहे। सध्या लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, येवला, चांदवड, देवळा, कळवण, दिंडोरी, नांदगाव व मालेगाव आदी बाजार समित्यामध्ये कांद्याची या ठिकाणी विक्री बाजार समित्यात लिलाव प्रक्रियेद्वारे होत असून प्रति क्विंटल 800 ते 1250 रुपये प्रति क्विंटल रुपये दर मिळत आहे। हे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत खूपच कमी असून शेतकऱ्यांना प्रत्येकी क्विंटल मागे सुमारे 800 ते 1200 रुपये तोटा सहन करावा लागत आहे। यंदा नाफेड केवळ निवडक पोर्टलवर नोंदणीकृत शेतकऱ्यांकडूनच कांदा खरेदी करण्याचा विचार करत आहे। यामुळे प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल हे खरे असले तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले जात आहे आणि योग्य भाव निर्धारण होत नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी नाफेड व शासकीय संस्थांच्या PFC लिलाव प्रक्रियेत पूर्वीप्रमाणे सक्रिय सहभाग घेण्यास निर्देश द्यावेत। यामुळे बाजारानुसार कांदा खरेदी शक्य होईल, स्पर्धात्मक दर मिळतील आणि शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च भरपाई करता येईल अशी भूमिका बगरे यांनी मांडली आहे। धन्यवाद।